आई काय झालं? कोण आहे बाहेर? नाही नाही, बाहेर कोणी नाही. तू बस ना, बस. चहा. तू इथे का घेऊन आलीस चहा? मी आता बाहेरच येणार होतो. नाही नाही, मुद्दामच आले. मला की नाही तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. मला असं म्हणायचंय की मोनिका आपल्याशी कितीही वाईट वागली तरी याचा अर्थ असा नाही की आपण मानसीवर अन्याय केला. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण उगीच कोणावर अन्याय करत नाही रे. आपण म्हणजे सगळेच दळवी कुटुंबीय. मला काहीच कळत नाही आई. काय म्हणायचंय तुला? म्हणजे आता मला असं म्हणायचंय की आपण मानसीला खूप सांभाळून घेतोय. म्हणजे असं बघ की नानू मामा इतके वाईट वागले तिच्याशी, पण आपण सगळ्यांनी तिला सांभाळून घेतलं की नाही. या दोन्ही घरांवर इतका अवघड प्रसंग येऊन सुद्धा मानसी अजूनही या दोन्ही घरांना जोडायचं काम करतेय. आणि मला तिचं खरंच कौतुक वाटतं रे. हो मग? नाही म्हणजे मानसीचं ठीक आहे, पण ईशाचा हट्ट तू सोड बाबा. आई तू हे बोलतेस? हो रे, कारण ईशा आपली नाहीये रे. म्हणजे ते तुझं बाळ नाहीये ना, म्हणून त्याला इथे कायमचं नको आणायला. म्हणजे सगळ्यांचंच असं म्हणणं आहे. अरे आपण काही अन्याय नाही करत आहे तिच्यावर. ईशा आपली नाही असं तू म्हणतेस आई? अगं तुला तर जगातली सगळी लहान मुलं आवडतात. हो ना, मला खरंच लहान मुलं खूप आवडतात रे. मग इतकी गोड निरागस असतात. आता तूच म्हणतेस की जगातली लहान मुलं निरागस असतात. मग ईशा काही वेगळी आहे का? छे, अरे आपली ईशा तर इतकी गोड आणि निष्पाप आहे, पण ती आपली नाही आहे ना. आणि मुलांना लहानाचं मोठं करायचं खूप अवघड काम आहे रे. तू एकटा हे सगळं कसं करशील? नाही म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं. इतरांना काय वाटतंय ते वाटू दे. हे बघ, आपल्या भोवती काय घडतंय, कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे ईशाला काहीच माहित नाहीये. मला सांग, तू जेव्हा ईशाला जवळ घेतेस तेव्हा तिच्या डोळ्यात तुला कुठलाही प्रश्न दिसतो कधी? मग आपण का डोक्यात प्रश्न ठेवून तिच्याकडे पाहायचं? ह्या प्रश्नाचं उत्तर दे मला. मॅम, या फाईल सरांना द्यायच्यात. ओके. मॅम, आम्हाला आवडले हं ते. कोण? सलील पंडित. तुमची जोडी खरंच खूप छान दिसेल आणि सगळ्या स्टाफचंही हेच मत आहे. हं मॅम, तुम्ही लाजताय का? नाही ग, हेडी आहेस का? आलेच मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहेस तू? मी ठीक आहे. घरी सगळे ठीक आहेत? हा ठीक आहे. म्हणजे आहे, चाललंय. तुला माहितच आहे, ईशावरनं सगळेच अपसेट आहेत. मला हे कळत नाही की ईशाने कोणाचं काय वाईट केलंय. तिचा काय दोष आहे यात? तिचं काही नाही रे, पण एकूण परिस्थिती तशी आहे ना, आणि त्यात तुझा डिसिजन. हो, त्याला तर कडाडून विरोध आहे सगळ्यांचा. हे बघ, मला कळतंय की तुला ईशाला एक चांगलं आयुष्य द्यायचंय, आधार द्यायचाय तिला. तुझ्या या एका निर्णयामुळे किती जण तुझ्या विरोधात गेलेत. मग एक मिनिट, तुला काय म्हणायचंय? डोंट टेल मी. तूही मला त्यांचं ऐकायला सांगणार आहेस? मानसी, बोल ना. हेच सांगायचंय का तुला? विक्रांत, बरं ठीक आहे, चल. ऐकलं मी तुम्हा सगळ्यांचं. नाही सांभाळत मी ईशाला. तुमच्या घरी तिचं काय होणार आहे? तुझी ताई तर अजिबात इंटरेस्ट दाखवत नाहीये तिच्यात. आणि आजी आजोबा ते कसं आणि किती दिवस सांभाळणार आहेत? हे बघ, मला मान्य आहे तू सांभाळू शकतेस आणि सांभाळशील, पण तुझं लग्न झाल्यावर काय? मग काय मार्ग आहे तिच्यासमोर? अनाथ आश्रम?
ही जागा खरंच अस्तित्वात आहे का नाही? फोन का नाही उचलते कोणी? परत एकदा ट्राय करते. प्लीज उचला. हॅलो हॅलो, हाय. संगोपन अनाथालय का? हो हो, ॲक्च्युली मला जरा तुम्हाला भेटायला यायचं होतं. हो हो हो, माझं नाव काय आहे, मी काय करते, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला भेटून देऊ शकते. पण एक साधारण आयडिया देते तुम्हाला काय आहे ते. एक बाळ आहे, अनाथ आहे बाळ. जरा सॅड स्टोरी आहे. सो तिला तुमच्या अनाथालयात कसं काय दाखल करता येईल ह्याची मला जरा चौकशी करायची होती. मला साधारण तुमचे नियम काय आहेत, तुमची प्रोसिजर्स काय आहेत हे जाणून घ्यायचं होतं. सो त्याच्यासाठीच भेटायचं होतं. कधी भेटता येईल मला? ओके, हो हो, ॲब्सोल्युटली. संडे इज नॉट अ प्रॉब्लेम. संडेला सुद्धा मी येऊ शकते. ओके 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 ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ये काका. तू इथे असशील माहिती नव्हतं मला. पण तुम्ही इथे याल हे मला माहित होतं, म्हणून मी इथे आलोय. काही बोलायचंय? खरं तर काका तुलाच बोलायचंय माझ्याशी, मला माहिती आहे. माझ्यापेक्षा जास्त तू मला ओळखतोस. मी जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, मला जेव्हा जेव्हा प्रश्न पडतात, तेव्हा तू स्वतःहून माझ्याशी बोलायला येतोस. खरंय, पण आज प्रश्न मला पडलाय. माहिती आहे मला. विक्रांत, तू खूप वेगळा विचार करतोयस आणि आम्ही खूप वेगळा विचार करतोय. म्हणजे ऑफकोर्स तुझ्या हिताचाच, पण तू मात्र इतरांचं हित बघत बसलास. विक्रांत, आणि जिच्यासाठी तू हे सगळं करतोयस तिला त्या गोष्टीची किंमतही नाहीये. ते माहिती असूनही तू मोनिका बद्दल बोलतीयस ना? हो, ती कशी वागतेय हे तुला माहितीये, आम्हा सगळ्यांना माहितीये. तिने तुझ्या चांगुलपणाचा, तुझ्या सेन्सिटिव्ह असण्याचा चक्क फायदा करून घेतलाय रे विक्रांत. खरंय, त्या दिवशी तुझ्याकडनं जे ऐकलं त्यानंतर आता मोनिका बद्दल खरंच काही वाटेनसं झालंय. आणि ईशाबद्दल? मन विक्रांत, तिच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, काळजी आहेच, पण विक्रांत, या सगळ्यात ईशाचा काहीच दोष नाही. पण तिची आई आहे, ती सांभाळेल ना तिला. पुढे तिचं नशीब. पण तुझा काहीही संबंध नसताना तू या प्रकरणात पडू नये असं वाटतंय. माझा संबंध काका, मोनिकाने ज्या दिवशी या घरात पाऊल ठेवलं त्याच दिवशी ईशाने पण ठेवलं ना. हाच संबंध आहे. कम ऑन विक्रांत, बी प्रॅक्टिकल. हे बघ विक्रांत, ही मुलगी कोणाची आहे आपल्याला नाही माहिती. तुला वाटतंय, पण पुढे जाऊन खरंच खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. काकी, ती जर अनाथ असती तर? अनाथ मुलांच्या आईबाबांबद्दल आपल्याला माहिती असते का? अरे विक्रांत, पण ती मोनिकाची आहे हे माहितीये ना आपल्याला. एक्झॅक्टली, आणि म्हणूनच ती अनाथ नाहीये. ती आता मोनिका जवळ आहे. आणि ती कशी आहे हे माहित असूनही तू हा जो काही मोठेपणा दाखवतोस ना, तो महागात पडेल तुला. काका, महाग स्वस्त असा विचार मी ईशाच्या बाबतीत नाही करू शकत. आणि काकी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तिला आई आहे, वडीलही असतील कुठेतरी. ती अनाथ नाहीये, पण मोनिका तिला अनाथ करून टाकेल यात मला काहीच शंका नाहीये. आणि अशा वेळी माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर तो जसा वागेल तसं मी नाही वागू शकत. मला जन्म देणारे जिवंत असून सुद्धा मी अनाथ आहे असं तिला नको वाटायला. हाय,
सॉरी, मला लेट झाला गायला. नाही इट्स ओके, मी 5-10 मिनिटापूर्वीच आली आहे. ऍक्च्युली मला ना भीती वाटत होती की मीटिंग लवकर संपेल की नाही, पण थँक गॉड वेळेत संपली. ब्राउनी, तू थँक्यू सो मच. मला ब्राउनी खूप आवडते. काय? थँक्स अ लॉट. बरं, हा शब्द मला ऐकू येईनासा झालाय. हो, आय रिमेंबर. मी एक काम करतो, जरा मोबाईल सायलेंट करतो, बाजूला ठेवतो. मला आता कुणाचाही व्यत्यय नको आहे. मी सुद्धा. अगं नाही, तू असू दे. मागे एकदा तुला म्हणालो होतो, तू डॉक्टर आहेस, तुला अचानक महत्वाचा कॉल येऊ शकतो. आम्ही काय बाबा, आम्ही चाकरमानी माणसं, कुठलाही कॉल आमच्यासाठी महत्वाचा असूच शकतो. पण काय आत्ता मला कोणाचा त्रास नकोय म्हणून मी सायलेंटवर केलेला आहे. एनिवेज, माझ्या सगळ्यात आवडत्या डिशचा एक घास माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला आता मी खातो. क्या बात आहे, मस्त मूड आहे तुझा आज. तू भेटणार असं ठरलं की माझा मूड फर्स्ट क्लास असतो. तू सांग, तुझा दिवस कसा होता? छान. हॉस्पिटलमध्ये काम करताना कसा वेळ जातो कळतच नाही. ऍक्च्युली आज माझा असा प्लॅन होता की तुला आणि आईला एकत्र कुठेतरी डिनरला घेऊन जावं, पण मीटिंगचा काही अंदाजच नव्हता, सो म्हणलं आपणच भेटूयात. आई कशा आहेत? आय मीन शी इज फाईन, डोंट वरी. इथे दळवींकडे अजूनही सेटल नाही झालंय. तिकडे नानू मामा माझ्यावर चिडले, इकडे विक्रांत ईशाला घेऊन टेन्शन मध्ये असतो. खरं तर नाही, सगळं माझ्या ताईमुळे. आणि मानसी, हे सगळं आपण नंतर बोललं तर चालेल? हो हो, आय एम सॉरी. नाही, तू लगेच सॉरी म्हणू नकोस. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हा सगळ्यांनाच खूप त्रास झालाय, पण तुला असं नाही वाटत की आजची आपली ही भेट या गोष्टीतनं बाहेर येण्याची एक संधी आहे? मी बरोबर बोलतोय ना? तुझ्या ताईच्या भूतकाळावर बोलण्यापेक्षा आपण आपल्या भविष्यावर बोलूया. युअर राईट. वर मला सांग, तू काय काय विचार केलायस आपल्या भविष्याबद्दल? म्हणजे आपण कुठे असू, कसे असू, आपल्या आयुष्यात कोण कोण असेल? खरं तर मी अजून तो विचार केला नाहीये. आय मीन हे सगळं घडत होतं, पण आता मी करीन. आता नाही, आत्ता करूयात. चल, मी तुला सांगतो की आपण आपलं सुखी आयुष्य कसं इमॅजिन करायचं. चालेल? तू एक काम कर, डोळे बंद कर. बंद तर कर ना प्लीज. इथे हात ठेव. ठेव. आता इमॅजिन कर, तुला आपलं छानसं छोटस टुमदार घर दिसतंय. त्या घरासमोर एक छान बाग आहे, वाहणारं पाणी आहे, थोडस फिल्मी आहे पण दिसतंय. आता डोळे उघड. मी दिसतोय? एक मिनिट हा सलील, विक्रांतचा फोन आहे, घेऊ. हॅलो मानसी, हा विक्रांत, ऐक ना, काही अर्जंट आहे का? म्हणजे बरं, काही अर्जंट नसेल तर आपण नंतर बोलूया. हो, काय ना, मी आत्ताच सलीलला भेटलीये, सो आपण बोलू नंतर. ओके ओके ओके, बाय 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 बाय. सॉरी. तर काय म्हणत होतास तू? नाही नाही, माझ्या म्हणजे मी विसरलो, सॉरी. आय एम सॉरी सलील. काय ना, मला वाटलं विक्रांतचा फोन काहीतरी प्रॉब्लेम असेल, सो मी. अगं मग तू फोन ठेवून का दिलास? तू बोलून घे ना. नाही, इट्स ओके. नाही, काही प्रॉब्लेम असेल तर निघूयात आपण. नाही नाही, तसं काही नाहीये. त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो बोलला नाही तरी कळलं मला. हो. काय ना, विक्रांत म्हणालाय की तो ईशाची जबाबदारी घेईल, पण खरं सांगू, मला कळत नाही तो एकटा कसं सांभाळणार आहे तिला. मग आता मला ना त्याचीच काळजी असते की ईशाचं पुढे काय होईल, कसं होईल. नो मानसी, आय थिंक तुझी ताई ही तिची आई आहे त्या बाळाची, सो ती करेल ना मॅनेज. ती कशी आहे तुला माहित नाही रे. अगं पण मग हा प्रश्न सर्वस्वी विक्रांत आणि त्याच्या म्हणजे मोनिकाचा आहे, सो तू ते डिसिजन घेतील. हो, पण
तो एकूणच आता एकटा पडलाय. कुणी गप्पा मारायला नाही, शेअर करायला नाही. त्याला आपण इथे बोलून घेऊयात का? म्हणजे आपल्या तिघांच्याही गप्पा होतील म्हणून म्हणलं. नाही नको. नाही, खरंच म्हणतो. नाही तर खरंच नको. आपल्याच भेटी नीट होत नाहीये. त्याला काय, मी नंतरही भेटेन हॉस्पिटलमध्ये. बोलू आम्ही नंतर. आणि समजा आमचं बोलणं झालं नाही तरी समजेल तो. गैरसमज नाही करून घेणार. याला म्हणतात खरी मैत्री. म्हणजे एखादी गोष्ट न सांगताही समोरच्याला कळते, ती मैत्री. बोलणं झालं नाही तरी कम्युनिकेट करता येतं, ती खरी मैत्री. नेमकं हेच आपल्यात अजूनही नाहीये मानसी. अजून तरी खरी मैत्री, जी तुझ्यात आणि विक्रांत मध्ये, बेस्ट फ्रेंडशिप. सलील, हा? काय विचार करतोस? नाही, काही नाही. मला ना आता एक छान गोष्ट डोक्यात आली. कोणती? म्हणजे बघ ना, आपण एखाद्याला प्रपोज करतो म्हणजे काय करतो की तू माझ्या आयुष्यात आयुष्यभर राहशील हे विचारतो. प्रपोज करताना होकार किंवा नकार असे 2 ऑप्शन्स असतात. हो. पण मैत्रीमध्ये असं काही नसतं. म्हणजे समोरच्याला वाटलं की हा माझा बेस्ट फ्रेंड होऊ शकतो की होऊच शकतो. गरज नसते की मी तुला काहीतरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी, मग तू ती ऍक्सेप्ट करावी किंवा नकार द्यावा. एकदा वाटलं की ही माझी किंवा हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मला कळत नाहीये तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. मानसी, आपलं लग्न झाल्यावर मी तुझा नवरा होईल. आपण प्रेमाच्या आणाभाका घेऊ वगैरे, सगळं बरोबर आहे. पण त्याआधी मला तुझा खरा मित्र व्हायचंय. तू न सांगताही तुझ्या मनातलं ओळखणारा खरा मित्र. सॉरी. 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 अरे मला मगाशी नाही बोलता आलं कारण मला माहिती. आणि त्यात सॉरी काय मानसी? मी फोन ह्यासाठी केला होता की घरी काय झालं का? ईशाबद्दल जो निर्णय घेतलाय तो का घेतलाय हे परत गीता काकी आणि मोहन काकाशी बोललो. पण गंमतच वाटते मला कधी कधी. कोण आहे ही मुलगी जिच्यासाठी मी एकटा लढतोय? बरं, ती मला रोज दिसतही नाही. आणि मला रोज दिसते. मला ना फार जड जाणार आहे ईशापासून दूर जाणं. असं वाटतं तिचं काय होईल, कोण घेईल तिची काळजी. मी तर तिच्या बरोबर राहतीये रोज. ती दिसणार नाही या विचाराने कसं तरी होतं मला. मानसी, लहान मुलं फार लळा लावतात रे. आणि त्यासाठी त्यांना काही करावं लागत नाही. फक्त एक गोड हसू आणि बास. तुला माहितीये, आता जरा जरी काही आवाज आला ना, मी लगेच तिच्याकडे पळते. सारखा तिचा विचार असतो माझ्या मनात. आणि आजी जेव्हा तिच्याशी बोलायला जाते ना, खुदू खुदू असते ती. आजोबा जवळ गेली की डोळे मोठे करून बघते, कोण आहे हा माणूस. आणि मी जवळ गेले ना, जोर जोरात हातपाय हलवायला लागते ती. जणू काही तिला माझ्याशी गप्पा मारायच्यात, खूप काही बोलायचंय तिला. कळत असेल का रे तिला मी तिची कोण येते? हे तर तिला मोनिकाच्या पोटात असल्यापासूनच माहिती. तू विसरलीस का? तुझं नाव घेतलं की ती त्यातून लाथ मारायची आईला. हो रे. माझी आणि तिचीच ओळख फारशी झाली नाहीये अजून. म्हणजे मी तिच्या जवळ गेलो तर ती काय करेल? रडेल की हसेल? ज्या मुलीची जबाबदारी घेण्यासाठी मी घरच्यांशी भांडतोय, तिला जर मी भेटलो नाही तर ती मला ओळखेल का? हा, ती माझा बाबा म्हणून स्वीकार करेल? किती विचार करतोयस तू? लहान आहे ती अजून. नाही मानसी, हा विचार मी आता करायलाच हवाय. लहान मुलांना सगळं कळतं आणि ते स्पर्श ओळखतात. मी तिला भेटलोच पाहिजे, भेटत राहिलो पाहिजे, नाहीतर पुढे सगळंच कठीण होऊन जाईल. तू टेन्शन नको घेऊस. मानसी, तू माझं एक काम करशील? हा? तू ईशाच्या कानात सांग की विक्रांत तुझा बाबा आहे आणि तो लवकरच तुला भेटायला येणार. सांगशील? नक्की सांगेन. बरं, तू आता शांतपणे झोप. ओके? येस. गुड नाईट. गुड नाईट. बाय.